नमस्कार मित्रांनो, मी आता बंडी शेगाव येथील बाजीरावची विहीर ही ऐकून आज चालतो मी बाजीरावांची विहीर. आता आषाढी वारी येत आहे, त्या वारी निमित्त इथं बाजीरावच्या विहिरीवर सगळ्यात मोठं रिंगावण इथं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही विहीर बघण्यासाठी इथं आलेलो आहे. तर तुम्हाला मी विहीर दाखवती, बघा तुम्ही ती विहीर कशी आहे ती. कॅमेराच होणे की बॅकग्राऊंड, एक मिनटं. हो का बघा, बघा मित्रांनो, ही विहीर आहे. बघितलं का, विहिरीत भरपूर पाणी पण आहे आणि खूप खोल आहे विहीर. बघा का, गायकवाड सर उतरलेत ते विहिरीपाशी, गेलेत खाली. खूप खोल आहे, मला भीती वाटते म्हणून मी उभारली इथं वर. अशी विहीर आहे, बाजीरावांची विहीर म्हणतात ह्या विहिरीला. इथं आषाढी वारीच्या टायमाला खूप गर्दी असते. इथं पालख्यांचा संगम होतो आणि इथं पालख्यांना आंघोळ घातल्याशिवाय पालख्या पुढं पंढरपूरमध्ये शिरत नाही त्या. एवढं ह्या विहिरीचं महत्त्व आहे आणि ती विहीर बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. बघा ही विहीर कशी आहे ती. बघा हे सर विहिरीतून बाहेर ये लागले ते. बघा आमच्या इथल्या ह्या विहिरीचं, बाजीराव विहिरीचं महत्त्व लय मोठं आहे मित्रांनो. आणि ह्या विहिरीपाशी आत्ता आम्ही बघा काही पाठीमागलं बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवते. बघा एवढ्या पायऱ्या उतरून विहिरीमध्ये यावं लागते. विहीर खूप खोल आहे ही. बघा सर पायऱ्या चढायला लागलेल्या आहेत. दमलात काय सर पायऱ्या चढून? आलीच की, मी पण यायलाच लागली वर ना. तर मित्रांनो बघा ह्या विहिरीचं कसलं महत्त्व आहे. विहीर खूप खोल आहे, पायऱ्या भरपूर आहेत आणि जेणेकरून आम्ही पायऱ्या मोजल्या नाहीत, तुम्हाला सांगितल्या असत्या पायऱ्या किती येतात ती पण मोजल्याच नाहीत. आम्ही वर आलेलो आहे. चालता चालता बोलता पण ये ना आम्हाला. 7 टप्पे एवढ्या पायऱ्या येत्या. थांबा सर पायऱ्या मोजायला लागलेत. विहिरीच्या पायऱ्या किती आहेत तुम्हाला सांगते मी. 72 पायऱ्या आहेत ह्या विहिरीच्या, 72. बघा एवढ्या पायऱ्या उतरून आम्ही आत गेलो आणि एवढ्या पायऱ्या चढून आम्ही आत्ता वर आलो. तरी अजून एक टप्पा आहे आम्हाला बाहेर निघाय. तर आता आषाढी वारीला आल्यानंतर या तुम्ही पण मित्रांनो बाजीरावची विहीर पाहण्यासाठी. इथं मोठं रिंगावण होतंय, इथं बघण्यासारखं लय काय असतं या वारीच्या टायमाला. या तुम्ही. धन्यवाद मित्रांनो.